शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांसह शिवसैनिकांना पोलिसांनी केली अटक। बाबळे फाट्यावर कृषी मंत्री कोकाटेंना दाखवले काळे झेंडे। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे व शिवसैनिक जात असताना शिंदखेडा तालुक्यातील बाबळे फाट्याजवळ पोलीस फौजफाट्याने आवरले। त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आम्ही संवेदनशील मार्गाने निवेदन देण्यासाठी जात आहोत असे सांगितले, तरी पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केली। यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी संतप्त होऊन काळे झेंडे दाखवून ताजपत्ते ताफ्यावर फेकत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी भिकारी म्हणणारे माणिकराव कोकाटेंच्या बैलाभो नेमका पत्ता कडवा हे माणिकराव कोकाटे भडवा हे कृषी मंत्री कोकाटे मुर्दाबाद, कोण आला रे कोण आला, कृषी खात्याचा ढेकूळ आला, वापस जाव ढेकूळ, माणिकराव वापस जाव, कृषी खात्याला ओसाड, गावाची पाटीलकी म्हणणारा माणिकराव कोकाटे वापस जावं, शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झालेच पाहिजे, शिंदखेडा तालुक्याचा समावेश पोखरा योजनेत झालाच पाहिजे, धुळे जिल्हा येथे कृषी विद्यापीठ स्थापन झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना 18 तास वीज पुरवठा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव मिळाला पाहिजे अशा घोषणा देऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला। त्यावेळी पोलिसांनी काळे झेंडे व ताशचे पत्ते जमा केले, तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे, मंगेश पवार, सर्जेराव आप्पा पाटील, छोटू पाटील, गिरीश देसले, डॉक्टर मनोज पाटील, नंदकिशोर पाटील, रावसाहेब इशी, राजू माळी, आधार बोरसे, अनिल वानखेडे सह अनेक शिवसैनिक यांना सोनगीर पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आली आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा।